ब्रायन जॉन्सन यांनी अमेरिकेमध्ये जेनेटिक हेअर लॉस रिव्हर्सिंग फॉर्म्युला बदलला आहे. जुने फॉर्म्युलामध्ये 5% मिनॉक्सिल, 0.25% फिनास्टराइड आणि कॅफेन, मेलॅटोनिन, टी ट्री ऑइल इत्यादी असलेले अनेक मॉलिक्युल्स होते. पण नवीन फॉर्म्युलामध्ये मिनॉक्सिल, मेलॅटोनिन आणि कॅफेन सोडून बाकी सर्व काही बदलले आहे. प्रश्न असा आहे की जुने फॉर्म्युला ज्या रीतीने बॉलनेस ग्रेड 3 वरून ग्रेड 2 मध्ये सुधारणा करायला मदत करत होते, तर नवीन फॉर्म्युला का तयार केला गेला? माझ्या मते नवीन फॉर्म्युलाचे 5 मोठे फायदे आहेत. पहिला, मॉलिक्युल्स बदलल्यामुळे टॉलरन्स कमी होईल आणि सोल्युशन पुन्हा कार्य करू लागेल. दुसरा, नवीन फॉर्म्युलाला जुना फॉर्म्युलापेक्षा जास्त प्रभावी आहे, कारण त्यात फिनास्टराइडऐवजी ब्युटास्टेरॉइड आहे आणि मिनॉक्सिल बूस्टर म्हणून ट्रेटिनोन आहे. तिसरे, स्कॅल्प इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी नवीन फॉर्म्युलामध्ये डायक्लोफिनॅकऐवजी सेट्रिझिन आणि लेटोनोप्रोस्ट आहेत. त्यात व्हिटॅमिन D3 देखील आहे, जे केसांच्या पेशींची संख्या वाढवते, आणि व्हिटॅमिन ई, जे एक स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जेनेटिक हेअर लॉसला लढता येऊ शकत नाही, पण ही लढाई दीर्घकाळाची असते. म्हणून तुम्हाला पॉवरफुल मेडिकेशनचा वापर करावा लागेल, आणि अशा प्रकारचा फॉर्म्युला फक्त भारतात ॲडॉनकडून उपलब्ध होईल. धन्यवाद.